गुड इव्हनिंग. तुमच्या सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज मार्केटनं काय केलं हे सगळ्यात पहिला बघणार आहे. आपला कोणताही ट्रेड ॲक्टिवेट नाही झाला. आपल्या एंट्री लेवलला ट्रिगर न करता मार्केट गॅपअप ओपन होऊन त्याच लेवलवरून हायर साईड मोमेंटम केलं. काल आपण एक 2 टार्गेट डिस्कस केले. ते दोन्ही टार्गेटच्या पण पलीकडे एवढं मार्केट हायेस्ट पॉइंटला जाऊन थांबलेलं आहे. तर 2025चं एंडिंग हे मार्केटनं खूप छान केलेलं आहे. 26,000च्या अबाव जाऊन क्लोजिंग दिले. ऑलमोस्ट मार्केट ह्या इयर एंडला बघता ऑल टाइम हाय नियरच क्लोज झालेला आहे. तर चालेल, सो व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलला नवीन असाल तर पूर्वीचे व्हिडिओज बघून घ्या. आपण कोणताही इंडिकेटर वापरत नाही. आपण ट्रेड एक प्राइस ॲक्शन कन्सेप्ट ट्रॅपचं लॉजिकवरती आपण नेक्स्ट डे साठीचं डायरेक्शन फाइंड करतोय. त्या बेसिसवरती लेवल्स ड्रॉ करतोय आणि टार्गेट वगैरे ते प्लॅन करत असतोय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात पहिला बघू शकता आपली बाय साईड एंट्री लेवल होती 955. मार्केट फ्लॅट पॉझिटिव्ह तिथल्या तिथंच ओपन झाला. थोडंसं एक 10-15 पॉईंट. तिथून मार्केटनं डायरेक्ट आपलं टार्गेट 1 पर्यंतची मुवमेंट केली. तिथून मार्केट रिटर्न आलं. काल आपलं डिस्कशन झालं होतं की मार्केटला सहजासहजी ही लेवल क्रॉस करता येणार नाही. मार्केटला यायचं इथं आहे, पण मार्केट काय करणार, या लेवलला येणार, परत एक डाऊन साईड मुवमेंट आणि परत हायर साईड मोमेंटम. तर मार्केटनं सेम मोमेंटम दाखवलं, पण बाय साईड एंट्री लेवलला आपल्या ट्रिगर न करताच एक 14-15 पॉईंट आधीच मार्केट हायर साईड निघून गेलं. फर्स्ट टार्गेटला रिस्पेक्ट केलं. तिथं रिजेक्शन घेणार म्हटलं तसं रिजेक्शन पण घेतलं. तिथून ज्याला वर जाणार त्याला सेकंड टार्गेटपर्यंत येणार. बघू शकता सेकंड टार्गेटला येऊन थांबलेलं, पण त्यानंतर जी मुवमेंट आली, सकाळी जेवढी मुवमेंट होती त्याच्यापेक्षा जास्त मुवमेंट ही सेकंड हाफमध्ये 12 नंतर बघायला मिळाली. तर आता हे सगळ्यावरून आपल्याला उद्यासाठीचं निफ्टीचं प्रेडिक्शन बघायचं आहे. 2025चं जर का चार्ट बघायचं म्हटला, 2025 मार्केट ओपन टू क्लोज बेसिस जानेवारी टू डिसेंबर निफ्टीनं 10% मुवमेंट ह्या 2025 मध्ये ग्रोथ दाखवलेली आहे. 23,637 23,637 पासून 26,119 आजचं क्लोजिंग 26,119. 10.5% मुवमेंट निफ्टीनं या वर्षभरात एंड क्लोजिंग बेसिसला दिलेली आहे. आणि जर का टॉप टू बॉटम बघितला, बॉटम टू टॉप, मे मध्ये जो काही एप्रिलमध्ये बॉटम होता तिथून मार्केट साधारण 20% मुवमेंट दिलेला आहे. तर हे वर्ष चांगलं होतं, पॉझिटिव्ह होतं. मार्केटनं एक ॲव्हरेज रिटर्न, बिलो ॲव्हरेज रिटर्न दिलेला आहे यावर्षी, पण पॉझिटिव्हच राहिला. ओके, यावरून आता आपल्याला बघायचं आहे उद्यासाठीचं निफ्टीचं प्रेडिक्शन. गॅपअप ओपनिंग झालं तर मार्केट काय करू शकते, अजून वर जाईल काय. गॅपडाऊन ओपनिंग झाली तर मार्केटमध्ये काय होण्याची शक्यता आहे. मार्केट डाऊन साईड मोमेंटम सुरू करेल काय, बऱ्याच काही अपेक्षा असणार आहेत सगळ्यांच्या. तर सगळ्यात पहिला चार्ट क्लिअर करून घेऊया. तर मार्केटनं आज मोमेंटम काय केले बघूया. मार्केटनं पहिली कॅन्डल बुलिश केली. मार्केट एक 60%च्या खाली यायचंच नव्हतं बुलिश डे स्ट्रक्चर राहण्यासाठी, तरी पण मार्केटनं लोएस्ट पॉइंटला येऊन रिव्हर्सल घेतले, रिटर्न आला. त्यानंतर मग बुलिश स्ट्रक्चरमध्ये मार्केट राहिलं. बुलिश स्ट्रक्चर म्हणजे काय,
मार्केट वाढत असताना कुठं तर पॉज घेते म्हणजे रेड कॅन्डल थोडंसं सेलिंगला येते. इथं रिटेल पार्टिसिपेशनला पुटमध्ये एंट्री, सगळीजण कोणीही कॉलमध्ये एंट्री घेऊन बसलेले नसते. ज्यावेळेला अशा ठिकाणी मार्केट थांबते, एक रेड कॅन्डल दिसते, मेजर रिटेल पार्टिसिपेशन ह्या कॅन्डलला पुटमध्ये एंट्री घेते. का? त्यांना काय माहिती असते, स्विंग हायचा स्टॉप लॉस, मिनिमम स्टॉप लॉसनं इथं एंट्री घ्यायची आणि 1:2 1:3चं टार्गेटने इथं बसतात. मार्केटला काय करायचं असते, बास इथं कोण पुटला बसले या स्टॉप लॉसनं, चला स्टॉप लॉस हिट. रिटेल पार्टिसिपेशन जे कोण इथं सेलला पुटमध्ये एंट्री घेतली, मार्केटनं नंतर हायर साईड मोमेंटम. परत पुन्हा एकदा इथं केले, पुटमध्ये इन्व्हिटेशन, रिटेल पार्टिसिपेशनची एंट्री, स्विंग हायच्या वर स्टॉप लॉस हिट. इथं परत केले, सेलिंगला दाखवले, पुट बायरना हे इन्व्हिटेशन होतं, रिटेल पार्टिसिपेशननं पुटमध्ये एंट्री घेतली, हायच्या स्टॉप लॉसनं परत स्टॉप लॉस हिट. इथं जे कोण ट्रॅप झाल्यात त्यांचा इथं निकाल लागलाय. ह्या लेवलला त्यांनी स्टॉप लॉस हमखास बुक केला असणार आहे. ह्यानंतर 1, 2 ह्या लोकांनी इथं स्टॉप लॉस बुक केले, म्हणूनच मार्केटनं ह्या लोच्या खाली सोडलेला आहे. आता मार्केटला हा लो जर का ब्रेक करायचा असेल तर मार्केट काय करणार, मार्केट ह्या लेवलला येणार आहे. म्हणजे हे एक मार्केट स्ट्रक्चर शिफ्टचं एक इथं तयार होते प्राइस ॲक्शन. बघू शकता मार्केटने हा लो कुठंच लो ब्रेक केलेला नव्हता. 1, 2 या ठिकाणी काय झाले, फर्स्ट टाइम लो ब्रेक झालाय, दोन्ही लो इथं ब्रेक झालेत. तर मार्केट काय करणार, इथं एक पुलबॅकला येणार. एवढंच इथंपर्यंतच येऊन मार्केट परत एक डाऊन साईड मोमेंटम चालू करायला पाहिजे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट ह्यामध्ये ह्या पॅटर्नमध्ये हे बसते. तर ह्याच पॅटर्नमध्ये आपल्याला उद्यासाठीचा पहिला ट्रेड प्लॅन करायचा आहे, तो म्हणजे सेल साईड एंट्री. तर सेल साईड एंट्री कुठं असणार आहे, लेवल मार्क करून घ्या. $165 26,165 हेच असणार आहे उद्यासाठीचं आपलं सेल साईड एंट्री लेवल. गॅप अप, गॅप डाऊन, क्रिप्टो पण होऊ दे, एक गॅप डाऊन ओपनिंग असू दे, किंवा मार्केट तिथं पण उद्या गॅप डाऊनचा काही प्रश्न नाही. मार्केट काय पण करून गॅप अप ओपन होऊन इथं ब्रेकडाऊनला येऊ दे, किंवा गॅप डाऊन ओपनिंग होऊन इथं रिटेस्टला येऊ दे, या लेवलला आपल्याला सेलमध्ये एंट्री घ्यायची आहे. मार्केट एक स्ट्रॉंग मोमेंटम मध्ये आपण सेलला बसणं सगळ्यांना भीती वाटणार, पण मार्केट स्ट्रक्चर जर का शिफ्ट होत असेल तर आपल्याला पण काय सेलमध्ये फर्स्ट अटेम्प्ट करायला काय हरकत नाही. मार्केटला यायचं इथंपर्यंत आहे, एक 100 पॉईंटचे मुवमेंट आपल्या सेल साईड एंट्री पासून खाली 100 पॉईंट निफ्टी येऊ शकतो. कुठंपर्यंत 26,064 26,064 पर्यंत हे निफ्टी येऊ शकते. आपल्याला किती पॉईंट पाहिजे आहेत, 70 ते 75 पॉईंट. ओके, तर टार्गेट काय असणार आहे आपलं, 26,094 26,094 हे असणार आहे आपलं डाऊन साईडचं टार्गेट लेवल. यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या, 26,400चा पुट. रेट एकदा चेक करूया आपण. यस, $26,400 PE या स्ट्राईक मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या निफ्टी या लेवलला 26,165 26,165 रिटेस्टला येईल, किंवा ज्या वेळेला ह्या लेवलचं ब्रेकडाऊन होईल, दोन्ही केसमध्ये आपण
26,400 PE या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. इथून एक 70 पॉईंटचं टार्गेट आपण प्लॅन करायचं आहे. निफ्टीचे 75 पॉईंट्स, प्रीमियममध्ये 50 to 55 पॉईंट्स आपल्याला आरामात मिळून जातील. टार्गेट असणार आहे 70 पॉईंट्सचं. लेवल आहे 26,094. हे आहे आपलं उद्यासाठीचं डाऊन साईडचं मार्केट अनालिसिस. आता हे मार्केट स्ट्रक्चर असं आहे, जर ह्याचा इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालाय, हे रिटेस्ट घेणार आणि इथून खाली येणार. तर ही वेव पॅटर्न आहे. हा होता ट्रेंड, हा झाला ट्रेंड एंड झाला, त्यानंतर एक रिटेस्ट आणि रिव्हर्सल. जर हे असंच घडणार आहे, घडायलाच पाहिजे असंच, तर आपल्याला सेल साईड व्यवस्थित ट्रेड येणार आहे. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये मार्केटने ह्या पॉईंटच्या वर जायचंच नाही आहे. 26,170 धरा. त्यामुळं जर मार्केट ह्याच्यापेक्षा वर येत असेल, साधारण ह्या पॉइंटला 180, 85, अजून थोडंसं आपण एक्स्ट्रा धरूया, तिथं आपल्याला बाय मध्ये एंट्री घ्यायचं आहे. 80, 85 जास्तच होते, तर एकदा चेक करतो, काय हरकत नाही. 26,185 हे असणार आहे. मार्केट ह्या लेवलच्या वर तर यायचंच नाही आहे. तरी पण तो एक्स्ट्रा जरी जात असला एक 10-15 पॉईंट, तर तो स्ट्रक्चरच्या पलीकडं जाऊ शकतोय, स्ट्रक्चरच्या पलीकडंच जाणार आहे असं गृहीत धरून आपण बाय साइड मध्ये पण एंट्री प्लॅन करणार आहे. त्यासाठी उद्या मार्केट या लेवलला गॅप रिटेस्ट किंवा ब्रेकआउट दोन्हींपैकी कोणत्याही केसमध्ये आपण बाय साइड एंट्री मध्ये ट्रेड प्लॅन करणार आहे. टार्गेट साठी जरासं मागं बघायला लागणार. 236, 70 पॉइंट येऊ शकते, काय प्रश्न नाही. हायर साइड पण आपण एक 70 पॉइंट टार्गेट करायचे आहेत. ओके, सॉरी. हे असणार आहे बाय साइड एंट्री लेवल. लेवल मार्क करून घ्या 26,185. हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साइड एंट्री लेवल. मार्केट या लेवलला रिटेस्ट किंवा या लेवलचा ब्रेकआउट दोन्ही केस मध्ये आपल्याला बाय साइड एंट्री घ्यायची आहे. स्ट्राइक असणार आहे 26,000 चा सीई. एकदा चेक करतो प्राइस रेंज. 26,000 कॉल. फाईन, 26,000 कॉल हायर साइड बरोबर आहे. 26,000 चा कॉल या स्ट्राइक मध्ये आपल्याला ऍट करंट मार्केट प्राइस एंट्री घ्यायची आहे. तर याचं लॉजिक काय असणार आहे, इथं जर का पुट बाय ट्रॅप झाल्यात, या कॅन्डलला पुट बाय ट्रॅप झाल्यात, या कॅन्डलला पण लोकांनी पुटच घेतला असेल, तर मार्केटनं यांच्यावर ज्यावेळेला मोमेंटम करायला सुरुवात करेल, तर तो हायर साइड साठी सगळ्यांना लॉस बुक करून एक हायर साइडलाच मार्केटला थांबवून ठेवणार. यासाठी मार्केट हायर साइड मोमेंटम करू शकते, पण त्यासाठी मार्केटने ही लेवल 26,185 क्रॉस करणं गरजेचं आहे. हायर साइडचं टार्गेट पण मार्क करून घ्या 26,257. 26,257, 26,257 आपल्या बाय साइड एंट्री लेवल पासून एक 70 पॉइंटचं टार्गेट आपण प्लॅन करतोय. 255 70 पॉइंट. यस,
हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं हायर साईडचं टार्गेट. हे आहे आपलं उद्यासाठीचं निफ्टीचं प्रेडिक्शन. फर्स्ट प्रायोरिटी सेल साईड 26,400चा पुट लेवल असणार आहे 26,165. इथून एक 70 पॉईंटचा आपण टार्गेट प्लॅन करतोय. निफ्टी 100 पॉईंट खाली येऊ शकतोय आपल्याला 70 पॉईंट घेऊन. ट्रेडचं लॉजिक काय, प्राइस ॲक्शन, मार्केट स्ट्रक्चर इथं ट्रेंड शिफ्ट झालाय, रिटेस्ट आणि पुन्हा एकदा डाऊन साईड मोमेंटम कंटिन्युएशनला यायला पाहिजे. जर ह्या स्ट्रक्चरच्या या पलीकडे जात असेल तर आपण कॉलमध्ये पण एंट्री घेणार आहे. 26,000 कॉल लेवल असणार आहे 26,185. व्हिडिओ पॉज करून सेम स्क्रीनशॉट काढून घ्या. सेम लेवल्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आपण प्रोव्हाइड करतोय. तर चालेल, हे होतं आपलं उद्यासाठीचं मार्केट ॲनालिसिस. व्हिडिओचा कोणता पार्ट समजला नाही तर तो पुन्हा बघा. पुन्हा बघितल्यानं कन्सेप्ट हळूहळू समजायला सुरू होतील आणि त्या कशा अप्लाय करायच्या हे पण तुम्हाला समजायला सुरू होईल. पूर्वीचे व्हिडिओ जे अपलोड केल्यात ते पण बघून घ्या, जेणेकरून प्राइस ॲक्शन कन्सेप्ट जे मी काही डिस्कस केल्यात, काय लॉजिकनं आपण लेवल्स काढायला लागलोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरू होतील. तर चालेल, आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबूया. 2025 खूप चांगलं गेलेलं आहे आपल्याला. 2026 आपल्याला अजून चांगलं परफॉर्मन्स करायचं आहे. ट्रेडिंग एक नेक्स्ट लेवलला जाऊन आपल्याला करायचं आहे. तुम्ही पण आजच शिकायला, नवीन वर्षामध्ये ट्रेडिंग शिकायला सुरुवात करा, ट्रेडिंग करायला सुरुवात करा. तुम्हाला पण सेम रिझल्ट्स मिळायला सुरू होतील. लर्निंग फेज मोठा आहे. डे बाय डे छोटे छोटे गोल्स अचीव करत आपल्याला आपलं एक चांगलं ट्रेडिंग सिस्टम डेव्हलप करायचं आहे. तर चालेल, भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. बघूया आपल्या लेवलला मार्केट आल्यानंतर कसं रिॲक्ट करते. आपल्याला प्लॅनिंग झालेलं आहे. आपल्या लेवल्सला आपल्याला फक्त व्यवस्थित प्रॉपर एक्झिक्युशन करायचं आहे. त्यानंतर त्याचे जे काही रिझल्ट्स असतील ते आपल्याला मिळणार आहेत. तर बघूया काय रिझल्ट्स मिळतात, कसं मार्केट रिॲक्ट करते. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. चालेल, धन्यवाद.